Hello student, good morning to all. Today we will see lesson number 19 of English, that is the ugly duckling. So see, beautiful's opposite word is ugly. Means we are saying ना, आपण म्हणतो ना की वाव व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, की बघा किती छान फूल आहे, किंवा मग किती सुंदर घर आहे, वाव व्हॉट अ ब्युटिफुल होम. तसं तर या ठिकाणी द अगली डकलिंग म्हणजे काय, तर की कुरूप बदक. ब्युटिफुल म्हणजे काय, तर सुंदर, आणि अगली म्हणजे काय, तर कुरूप. तर मग ह्या कुरूप बदकाची एक गोष्ट आहे या ठिकाणी, आपण ती बघणार आहोत. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. जी आई होती, मदर डक म्हणजे बदकांची मदरची होती, आई जी होती, तिला खूप प्राऊड म्हणजे गर्व होता की तिचे जी 6 बदकं आहे, जी नवीनच जन्माला आली होती, ती खूप छान होती. दे वेअर सॉफ्ट, ते खूप सॉफ्ट होते, फ्लफी अँड येल्लो, खूप मऊ आणि येल्लो कलरचे होते. सच अ फाईन लिटल डकलिंग्स, आणि खूप छोटे छोटे छान छान होते एकदम. बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. पण जे 7 नंबरचं जे बदक होतं ते यांच्यापेक्षा टोटली डिफरंट, म्हणजे खूप वेगळं होतं. इट वॉज बिगर अँड इट्स फेदर वेअर ग्रे अँड शॅगी. ते मोठं होतं आणि त्याचे जे पिसं जे होते, ते ग्रे कलरचे होते, आणि शॅगी म्हणजे असे थोडेसे विस्कटलेले. इट लुक सो अगली, आणि तो खूप कुरूप दिसायचा. ऑल द सेम, मदर डक थॉट, आणि आई नेहमी विचार करायची, इट्स माय बेबी डकलिंग. आणि ती म्हणायची की नाही, हे पण माझंच बाळ आहे किंवा माझंच पिल्लू आहे. शी लव्ड इट डिअरली, आणि ती त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम करायची. बट द अदर 6 ब्रदर्स अँड सिस्टर्स डिडंट लाईक द अगली डकलिंग. पण ते बाकीचे जे 6 पिलं होती, त्यांना हा बदक अजिबात आवडत नसायचा. वेन इट वॅडल टुवर्ड्स देम दे टर्न देअर बॅक्स अँड रॅन अवे. जेव्हा हा पाण्यामध्ये पोहत पोहत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा पायाने, वॅडल म्हणजे काय, पायाने पुढे पुढे सरकणे पाण्यामध्ये, मध्ये त्याच्याकडे पाठ करायचे आणि दुसरीकडे पळून जायचे. त्याला कधी त्यांच्यामध्ये घेत नव्हते ते. The little duckling would go for a swim every day to a lake nearby. आणि ही जी छोटी पिलं होती, ती रोज पोहायला जायची एका तळ्यावरती. द अगली डकलिंग वॉन्टेड टू जॉईन द अदर्स बट दे डिडंट वॉन्ट हिम. त्याला पण त्यांच्याशी खेळावंसं, पाण्यामध्ये पोहावंसं वाटायचं, पण ते त्याला जॉईन करून घेतच नव्हते, म्हणजे त्यांच्यामध्ये घेतच नव्हते त्याला. दे ऑलवेज स्वॅम अवे फ्रॉम हिम, आणि ते नेहमी पोहून त्याच्यापासून दूर निघून जायचे. ही वॉज लेफ्ट ऑल अलोन. आणि मग तो जो आहे तो त्यांच्यापासून नेहमी एकटा पडायचा. द अगली डकलिंग स्वॅम बेटर दॅन द अदर डकलिंग्स विच डिड नॉट प्लीज देम ॲट ऑल. बदक जो होता, हा पेक्षा देखील चांगला पोहायचा पाण्यामध्ये, दॅन द अदर डकलिंग्स विच डिड नॉट प्लीज लेट देम ॲट ऑल. जरी ते त्याला येऊ देत नव्हते, पण त्यांच्यापेक्षा चांगला हा पोहायचा. दे टीज हिम अबाउट हिज अगलीनेस, आणि ते त्याला चिडवायचे त्याच्या कुरूप दिसण्यावरनं. हिज ओनली फ्रेंड्स वॉज हिज मदर, आणि त्याची फ्रेंड जी होती ती फक्त त्याची आई होती, जी मदर डक होती ती. अदर डक्स टोल्ड हिज मदर. मग बाकीचे बदक देखील त्यांच्या आईला सांगू लागले, त्याच आईला, ऑल युअर डकलिंग्स आर स्मार्ट बट दिस बिग फेलो लुक्स सो डिफरंट. ते सांगायचे आईला की तुझे जे बाकीचे बदकं आहे ना, म्हणजे आम्ही सगळे खूप स्मार्ट आहोत, पण हा जो तुझा बिग फेलो आहे ना, हा खूप वेगळा आहे. व्हाय इज ही सो अगली, आणि हा असा का दिसतो. हिज मदर ओनली सेड, ही इज माइंड अँड आय लव्ह हिम टू. मग आई बोलायची की तो माझा आहे आणि माझं त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम आहे.
At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. मग शेवटी त्याला खूप वाईट आणि एकटं एकटं वाटायला लागलं. मग त्याने ठरवलं की हे लेक जे आहे, तळं जे आहे, आपण सोडून जायचं. He made his way to the river's edge and swam away with the river. मग त्याने काय केलं, तो चालत चालत एका रिव्हरच्या म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आला आणि त्या नदीमध्ये पोहत पोहत नदीमध्ये निघून गेला. Wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by others. तो जिथे कुठे त्याचा सहारा शोधायचा प्रयत्न करायचा, तेव्हा ही फाउंड दॅट ही वॉज ऑलवेज रिडिक्युल्ड बाय अदर्स. आणि मग त्याच्या लक्षात यायचं की त्याचा तिरस्कार केला जातोय किंवा त्याला दूर एकटं टाकलं जातंय असं त्याला फील व्हायचं. स्मॉलर बर्ड्स, ॲनिमल्स, इवन ह्युमन बिंग्स पोक फन ॲट हिम. छोटे पक्षी, ॲनिमल्स किंवा माणसं देखील त्याच्यावरती खूप मजाक करायला लागले. जेव्हा ते त्याला बघायचे, त्याच्यावरती काहीतरी कमेंट करायचे किंवा काहीतरी बोलायचे त्याला. ही बिकम लोनलियर अँड मोर मिसरेबल. आणि तो मग त्यामुळे खूप एकटा पडला होता आणि खूप वाईट वाटायचं त्याला. बाय अँड बाय ही ग्र्यू बिगर अँड स्ट्रॉंगर. मग आता नंतरून तो काय झाला होता, मोठा झाला होता, स्ट्रॉंग झाला होता. पण जेव्हा कधी तो स्वतःला बघायचा, पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसायचं, हिज ओन रिफ्लेक्शन, तो बोलायचा आय थॉट आय लुक सो अगली. आणि तो बोलायचा की मी खूपच कुरूप दिसतोय. ही वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. आणि त्याला भीती वाटायची, त्याचं स्वतःचं रिफ्लेक्शन बघायची खूप भीती वाटायची. म्हणजे जे प्रतिबिंब आहे पाण्यातलं ते बघायची भीती वाटायची त्याला. ही हाईड हिमसेल्फ इफ ही सॉ एनीवन कमिंग. जर त्याने कोणाला येताना बघितलं तर तो स्वतःला लपवून घ्यायचा. वन डे व्हेन ही वॉज हायडिंग अमॉंग द रीड्स, he saw a flock of graceful white swans swim past. जेव्हा तो एका ठिकाणी झाडाझुडपांमध्ये लपलेला होता, म्हणजे पाण्यामध्ये जे काही टेकडे वगैरे असते त्याच्या तिथे लपलेला होता. ही सॉ अ फ्लॉक ऑफ ग्रेसफुल व्हाईट स्वान स्विम पास्ट. आणि मग बघितलं की जो स्वान जो आहे म्हणजे राजहंस जे आहे, त्यांचा जो काही ग्रुप आहे तो पोहत पोहत येतोय त्याच्या मागणं. दे वेर द मोस्ट ब्युटिफुल बर्ड्स ही हॅड एव्हर सीन. मग त्यांनी आतापर्यंत पाहिलेले जे ॲनिमल्स, बर्ड्स होते त्याच्यामध्ये हे सगळ्यात सुंदर होते. हाव वंडरफुल टू बी लाईक देम. आणि तो बोलतो की किती सुंदर आहे यांच्यासारखं दिसणं. ही सेड टू हिमसेल्फ. आणि तो स्वतःशीच बोलत होता. देन केम विंटर विथ कोल्ड विंड्स अँड स्नो विदाउट एनी शेल्टर. द पुअर डकलिंग वॉज फ्रोझन इन द स्नो. आणि मग नंतरून हिवाळा आला. हिवाळा ऋतूमध्ये काय झालं की थंडी पडली होती, बर्फ पडला आणि याला काही सहाराच भेटला नाही किंवा शेल्टर जे म्हणतो, निवाराच भेटला नाही बिचारा डकला. मग तो काय झाला, बर्फामध्ये फ्रोझन झाला. म्हणजे बर्फामध्ये त्याचं पूर्ण हे होऊन गेला, तो पॅक झाला बर्फामध्ये. अ काइंड मॅन सॉ हिम, ही ब्रोक द स्नो अँड सेव्ह द डकलिंग. आणि एक दयाळू माणूस चालला होता त्या ठिकाणाहून. मग त्याने पाहिलं की हा बर्फामध्ये पूर्ण पॅक झालाय. मग त्याने तो बर्फ फोडला आणि त्यातनं ह्या डकला बाहेर काढलं. एक A kind man saw him and he broke the snow and saved the duckling. मग त्या माणसाने, दयाळू माणसाने तो बर्फ फोडला आणि त्यातनं त्या डकला बाहेर काढलं. सून इट वॉज स्प्रिंग. मग त्यानंतर वसंत ऋतू आला. द डकलिंग हॅड नाव गेन अ लॉट ऑफ स्ट्रेंथ. आणि त्यानंतर मग ह्या डकला खूप स्ट्रेंथ आली, म्हणजे शक्ती आली अगेन. ही फाउंड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम फर्दर अवे. आणि मग त्यांचा स्वतःचा जो मार्ग आहे तो निवडला. रिव्हर्स एज स्वॅम फर्दर अवे. मग त्यानंतर ही ब्रोक द स्नो अँड सेव्ह द डकलिंग.
तो पुढे गेला आणि मग त्याने he found his way to the river's edge and some further away. One fine morning, when he flapped his wings against his sides, एक दिवस मग सकाळी सकाळी जेव्हा त्यांनी त्याचे जे पंख होते ते फ्लॅप केले म्हणजे उडण्याचा प्रयत्न केला, ही रोज हाय इन टू द इयर. आणि मग तो हवेमध्ये बऱ्यापैकी उंचापर्यंत गेला. ही फ्ल्यू ऑन अँड ऑन टिल ही फाउंड हिमसेल्फ इन अ ब्युटिफुल. मग त्याने आणखी वरती उडत उडत जाण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो सुंदर दिसेल किंवा छान वाटेल असा. फ्रॅग्रंट गार्डन. तोपर्यंत तो उडत राहिला, जोपर्यंत त्याला वाटत नाही की मी खूप सुंदर आहे आणि खूप छान गार्डनमध्ये उडतोय. फ्रॉम अ थिकेट क्लोज बाय केम 3 ब्युटिफुल व्हाईट स्वान्स. आणि तिथं मग जे 3 व्हाईट राजहंस जे होते ते आले. रस्लिंग देअर feathers अँड ग्लायडिंग लाईटली ओव्हर द स्मूथ वॉटर. आणि ते हळूहळू आले आणि पाण्यात लाईटली ते ग्लायडिंग करायला लागले. द डकलिंग रिमेंबर द लवली बर्ड्स. ही वॉज अफ्रेड टू मीट देम बट ही फेल्ट अ स्ट्रेंज लॉंगिंग टू बी विथ देम. त्या डकलिंगला ते जे राजहंस होते ते खूप आवडायचे, कारण त्यांच्या इतकं सुंदर त्याला कुणी वाटतच नव्हतं. पण त्याला त्यांच्याजवळ जाण्याची भीती वाटायची. ही वॉज अफ्रेड टू मीट देम बट ही फेल्ट अ स्ट्रेंज लॉंगिंग टू बी विथ देम. पण त्याला अशी फिलिंग यायची की त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्यासोबत पाण्यामध्ये पोहावं. ही मेड अप हिज माइंड टू अप्रोच देम. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण त्यांच्याजवळ जायचं, नो मॅटर हाऊ बॅडली दे ट्रीटेड हिम लेटर ऑन. आणि मग त्यांनी हा पण विचार केला की जाऊ दे, ते कसेही वागू, किती वाईट वागू आपल्याशी, पण आपण जायचं त्यांच्याजवळ. ही स्वॅम टुवर्ड्स द ब्युटिफुल बर्ड्स अँड बो हिज हेड डाऊन टू द सरफेस ऑफ वॉटर. तो पुढे गेला पोहत पोहत आणि त्यांनी त्याचं जे डोकं होतं ते त्यांच्यासमोर जाऊन झुकवलं पाण्यामध्ये. अँड व्हॉट डिड ही सी इन द क्लिअर स्ट्रीम बिलो. आणि त्याने काय पाहिलं पाण्यामध्ये? हिज ओन इमेज. आणि त्याची स्वतःची प्रतिमा होती. नो लॉंगर अ डार्क ग्रे अगली बर्ड बट ग्रेसफुल अँड ब्युटिफुल स्वॅन. तो आता पहिल्यासारखा एकदम डार्क का म्हणजे ग्रे कलरचा अगली कुरूप असा दिसणारा बर्ड नव्हता. द अदर स्वान स्वाम अराउंड द न्यू कमर अँड वेलकम हिम. आणि मग ते बाकीचे जे राजहंस होते ते त्याच्या आजूबाजूला आले आणि मग त्यांनी त्यांचं वेलकम केलं. द बर्ड दॅट हॅड लिव्ह अ मिसरेबल लाईफ ॲज अगली डकलिंग वॉज अ स्वान आफ्टर ऑल. जो आधी एक कुरूप बदक म्हणून ओळखला जात होता, नंतरून तोच एक सुंदर असा राजहंस पक्षी तयार झाला होता. ही कर्व हिज स्लेंडर नेक अँड क्राय जॉयफुली फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज हार्ट. आणि मग त्याने आपली मान जी आहे ती वळवली आणि पूर्ण आनंदाने एकदम असा आवाज काढला, त्याच्या काळजापासून निघेला असा. आय नेव्हर ड्रीम ऑफ सच अ हॅपीनेस ॲज दिस वाईल आय वॉज अन अगली डकलिंग. आता जो आनंद होतोय मला तो आतापर्यंत कधी झालेला नव्हता, कारण मी काय होतो तर मी एक अगली डकलिंग होतो. सो हिअर आवर लेसन इज ओव्हर. So question answer I will send you tomorrow. Okay, you just read this lesson at once and enjoy the story of the ugly duckling. Okay, have a nice day, take care, bye bye.